नमस्कार श्रोते हो, मी रुपाली. कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, प्रिय रामू हे योगीराज बागुळ यांचं आपण पुस्तक वाचत आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकिली करत होते आणि तेव्हा रमाबाईंना दिवस गेलेले होते. त्यांना कन्यारत्न झाले, नाव ठेवले इंदू. पण नियतीने तिला देखील रमेश आणि गंगाधर सारखं रमाई आणि साहेबांकडून हिरावून घेतलं. रमाई त्यानंतर सतत आजारी पडू लागल्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार साहेबही रमाईंपासून थोडे दूर राहू लागले, रमाईंच्या स्वास्थ्यासाठी. पुढे यशवंत आणि मुकुंद परळच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शिकत होते. दोघांचाही अभ्यास यथातथाच असे. साहेबांसारखी इतकी उच्च विद्याभूषित व्यक्ती घरात आहे, त्यांनी मुलांकडे थोडं तरी अधूनमधून लक्ष द्यावं, त्यांचा अभ्यास घ्यावा असे रामूबाईंना नेहमी वाटे. आता साहेबांना जरा फावळा वेळ मिळू लागला. त्यांनी दोघांच्या अभ्यासासाठी 2 खुर्च्या, 1 टेबल आणि 1 मोठा दिवा विकत घेतला. मुलांनी चांगला अभ्यास करावा, नीटनेटकं राहावं, अवांतर वाचन करावं, व्यवहारी जगात चौकस असावं असं साहेबांना वाटत असे. एके दिवशी संध्याकाळी साहेबांना मुकुंद आणि यशवंतचा अभ्यास घेण्याची लहर आली. परंतु मुलांना अजिजीनं आणि प्रेमळपणे समजावून सांगून शिकवणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. मुलांना उत्तर न आल्यास रागावणे, ओरडणे आणि दमदाटी करणे अशी त्यांची शिकवण्याची पद्धत. साहेबांच्या कसोटीला मुलं काही उतरेनात. दमदाटी नि ओरडल्यामुळे त्यांना जे येत होतं ते सांगण्यासही मुलं घाबरू लागली. ते दोघंही मठ्ठच आहेत असं साहेबांना वाटू लागले. जेव्हा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास मुलं अडखळत होती, तेव्हा साहेब पुस्तकांची आदळआपट करू लागले. यशवंत आणि मुकुंदवर मोठमोठ्यानं ओरडू लागले. साहेब मुलांचा अभ्यास घेत आहे हे साऱ्या चाळीला समजलं. यशवंतला आजारपणामुळे अभ्यासाचा बोजा झेपत नसे. तो इंग्रजीत 2रीत पास झाला, मात्र गुण जेमतेम मिळाले. हे जेव्हा डॉक्टर साहेबांना समजलं तेव्हा ते यशवंतला अक्षरशः बुटानं मारू लागले. दोघांवरही रागावून ओरडणे नि म्हणाले, अरे मला माझ्या विद्यार्थी दशेत चांगला पोशाख सुद्धा मिळत नव्हता. कॉलेजमध्ये पाय ठेवला तेव्हा माझ्या पायात मालवणी चपला होत्या. ह्याचे त्याचे कपडे वापरून मी माझे शिक्षण पूर्ण केले. तुम्ही मराठी शाळेत सुटबूट वापरता, वापरा, पण शिकून आणि अभ्यास करून नाव कमवा. माझे वडील सुभेदार होते. त्या सुभेदाराचा मुलगा आज किती शिकला आहे हे पहा. तुम्ही बॅरिस्टरची मुले आहात. आता तुम्ही किती शिकता हे मी पाहतो. मुकुंद आणि यशवंतला साहेब मारित होते. दोघंही रडत नि ओरडत होते. लक्ष्मीबाई आणि रामूबाई बाजूला गुपचूप उभ्या राहून नि भयभीत होऊन पाहत होत्या. मध्ये कोणी काही बोलण्याची मजाल नव्हती. साहेबांचा आक्रस्ताळेपणा सर्वांना माहीत होता. ते रागाने लालबुंद झाले. साहेबांनी खूपच त्रागा केला. पादत्राणे घालीत ते रामूबाईंकडे पाहत म्हणाले, नको मला तुमचे हे घर. आणि साहेब ताडताड चाळीच्या पायऱ्या उतरत दामोदर हॉलच्या खोलीकडे निघून गेले. रामूबाईंची साहेबांकडून मुलांना अभ्यास घेण्याची हौस कायमची फिटली. 15 दिवस साहेब घराकडे फिरकलेच नाहीत. रामूबाई आणि लक्ष्मीबाईस काय करावं कळेना. दररोज रामूबाईंनी त्यांच्या जेवणाचा डब्बा हॉलच्या खोलीवर पाठवावा आणि रोज तो तसाच परत यावा असंच सुरू होतं. एक दिवस संध्याकाळी चाळीत शेजारी राहणारी एक वृद्ध स्त्री अचानक साहेबांच्या कार्यालयात गेली. साहेब ग्रंथ वाचण्यात मग्न होते. ती त्यांना म्हणाली, भिवा, तुझं हे काय चाललंय? अरे तू जेव्हापासून जेवत नाही तेव्हापासून त्या पोरीनं पोटात अन्नाचा कण सुद्धा घेतला नाही. निदान तिचा तरी विचार कर. कसलं वागणं हे तुझं म्हणायचं? मला तर नाही बा पटत.
आणि म्हातारी आल्या पावल्या निघून गेली. डॉक्टर साहेब स्तंभित झाले. ते अंतर्मुख होऊन विचार करू लागले. एखाद्या स्त्रीचं तिच्या पतीवर इतकं प्रेम असावं, इतकी श्रद्धा असावी. त्यांना नजरेसमोर रामू दिसत होती. ग्रंथ समोर होता. ग्रंथाच्या पानात रामू होती. मन पटलावरही होती फक्त त्यांची रामू. साहेबांच्या डोळ्यातून 2 आसवं कळकन निघाली. ते काही मिनिटं डोळे बंद मिटून शांत बसले. मुलांच्या अभ्यासाची सजा त्या बिचारीला का? साहेब उठले, खोलीचं दार बंद केलं आणि त्यांची पावलं BIT घराकडे वळली. साहेबांनी बाहेर चूळ भरली आणि घरात जात लक्ष्मीबाईला म्हणाले, वहिनी जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे मला. साहेब जेवत होते. बाजूला मलूल चेहऱ्यावर राग आणून रामू साहेबांकडे पाही, पण त्यांची नजर सोडून. उभयतांची नजरानजर होई तेव्हा साहेबांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात दिलगिरीचे भाव होते. 15 दिवसानंतर ती साहेबांना पाहत होती ना. त्यांना पाहूनच ती तृप्त झाली होती. साहेब जेवून बाहेर आले. लक्ष्मीबाईंनी रामूबाईला ताट वाढलं. तेव्हा कुठं त्या साध्वीनं अन्नाला स्पर्श केला. साहेब म्हणजे तिचा श्वास होता, तिचा प्राण होता, तिचं सर्वस्व होतं. आता साहेबांची वकिली बरी चालली होती. किमान खाऊन पिऊन सुखी होते. एक दिवशी कोर्ट बंद झाल्यानंतर ते नेहमीच्या सवयीप्रमाणे मुंबईच्या फोर्ट परिसरातील ठरलेल्या जुन्या पुस्तकांची दुकानं फिरू लागले. एका दुकानात त्यांना इंग्लंडचे कायदे, लॉ ऑफ इंग्लंड हा 5 खंडात असलेला ग्रंथसंच दिसला. खिशात फक्त 500 रुपये होते आणि त्या ग्रंथाची किंमतही 500 रुपये होती. साहेब ग्रंथ खरेदी करून त्यांच्या दामोदर हॉलच्या खोलीवर आले आणि जो कोणी सहकारी किंवा मित्र त्यांच्याकडे येईल त्याला तो ग्रंथसंच आवडीनं आणि आपुलकीनं दाखवू लागले. एखाद्या लहान मुलाला त्याची आवडीची खेळणी मिळाल्यानंतर तो जसा अप्रूपतेने ह्याला दाखवतो, अगदी तसंच. घरून जेवणासाठी 2 वेळा बोलावणं आलं तरी साहेब मित्रांशी गप्पा मारता मारता नवीन आणलेल्या ग्रंथाचा पहिला खंड वाचण्यात दंग होते. पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे जेवणासाठी घरी जाणं गरजेचं होतं. संध्याकाळच्या प्रार्थनेला उशीर होत होता. जेवण वेळ कधीचीच उलटून गेली होती. साहेब त्या संचाचा एक खंड बरोबर घेऊन घरी जेवायला आले. प्रार्थना सुरू झाली. प्रार्थना संपल्यानंतर रामूबाईनं ताट वाढलं. साहेब चूळ भरून जेवायला बसले. समोर ताट, लक्ष मात्र वाचनातच होतं. रामूबाईनं पुन्हा जेवणासाठी हटकलं. ती जरा रागातच म्हणाली, काय हो तुमची ही नेहमीची कटकट? किती वेळ झालाय ताट वाढून? अन्नाला काही किंमत असते का नाही? अगं, असे 5 ग्रंथ आज मी 500 रुपयात विकत घेतले आहेत. अतिशय महत्वाचे आहेत. एवढे पान संपू दे, मग मी जेवतो. साहेब पत्नीला म्हणाले, असं काय लिहिलं आहे हो या त्या पुस्तकात? नवऱ्यानं बायकोकडं, मुलाकडं आणि संसाराकडं लक्ष द्यावं, त्यांना काय हवंय काय नको ते विचारावं, असं नाही का त्यात लिहिलंय? तेवढं मला सांगा आणि मग बसा किती वेळ वाचत बसायचंय ते. रमाबाई म्हणाली, मी संसाराकडे लक्ष देत नाही अशी तू नेहमी माझ्याकडे खडी फोडतेस. काय करावं मी ते सांग. साहेब रामूला म्हणाले, अहो घरात रेशन पाणी, भाजीपाला, तेल मीठ लागतं. याकडं जरा नवऱ्यानं लक्ष द्यावं. मुलाबाळांना अंजारून गोंजारून जवळ घ्यावं. बायकोजवळ बसून 4 शब्द बोलावं. हे सारं दिलं सोडून आणि येऊन जाऊन ती पुस्तकं आणा तुम्ही. पुस्तकासाठी एकदम 500 रुपये खर्चायची काय गरज होती? थोड्या दिवसांनी आपल्याला बाळ येणार आहे याची तरी जरा जाणीव ठेवायची होती. बोलता बोलता रामूबाईंच्या डोळ्यात अश्रू आली. ती आतल्या खोलीत जाऊन रडू लागली. साहेबांना अपराधीपणा वाटला. ते गुपचूप जेवले आणि ताटावरून उठले. उद्यापासून देईन मी लक्ष घरात.
तू सांगशील ते आणून देईल. जा, घे जेवून. साहेब आतमध्ये जाऊन रामूबाईला म्हणाले आणि पुन्हा दामोदर हॉलच्या खोलीवर निघून आले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साहेब कोर्टातून घरी परतले तेव्हा त्यांच्या हातात पिशवी होती आणि पिशवीत हिरव्या भाजीच्या 7-8 जुड्या, बोंबलाच्या 100-150 काड्या, भरपूर टोमॅटो, वांगी आणि इतर बक्कळ बाजार होता. साहेबांच्या हातातील पिशवीत भाजीच्या इतक्या जुड्या पाहून लक्ष्मीबाईंना हसूच आवरेना. तिला साहेबांना काय बोलावं तेही कळेना. वहिनी का हसते हे साहेबांना काही कळेना. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेनं वहिनीकडे पाहिलं. अहो भाऊजी, या भाजीच्या जुड्या उद्या परवापर्यंत सुकून जातील. इतकी सगळी भाजी आपण 1-2 दिवसात कशी खाणार? लक्ष्मीबाईंनी साहेबांना एवढंच म्हणाली. तिला वाटलं आपण जास्त बोललो तर साहेब उसळायचे आणि मग नको ते अरिष्ट ओढावून घ्यायचं. तितक्यात रामूबाईही तिथं आली आणि मग दोघीही कधी साहेबांकडे तर कधी आणलेल्या भाजीकडे पाहत त्यांच्या बालिशपणावर खळखळून नि मनमुराद हसू लागल्या. साहेबांनी बाजार खोलीत ठेवला आणि कार्यालयात निघून गेले. दगडू शिंदे नावाचा महार समाजातील एक गरीब माणूस मुंबईतील एका झोपडपट्टीत राहत होता. त्याची शांता नावाची मुलगी शाळा शिकत होती. ती शाळेत हुशारही होती. घरातील गरीब परिस्थितीवर मात करून शांता शिकते म्हणून समाजातील काही कार्यकर्त्यांनी फोटोसह तिची बातमी वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केली. ही बातमी साहेबांचीही वाचण्यात आली. काही दिवसांनी दगडू शिंदे साहेबांकडे आला व म्हणाला, साहेब, माझी मुलगी हुशार आहे, शाळेत जाते, परंतु तिला एका कीर्तनकारानं बहकावलं आहे. तो तिच्याबरोबर लग्न करण्याच्या विचारात आहे. तुम्ही तिला त्याच्या कचाट्यातून सोडवावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. डॉक्टर साहेबांनी दगडूस मुलीला घेऊन येण्यास सांगितले. तो शांताला साहेबांकडे घेऊन आला. इथून पुढे तू आमच्याकडे राहायचे. तुझे पुढचे शिक्षण आमच्याकडेच होईल. संकोच करायचा नाही. आपले घर समजून राहा, साहेब शांताला म्हणाले आणि तिला लक्ष्मीबाई आणि रामूबाईच्या स्वाधीन केलं. डॉक्टर साहेबांनी खटपट करून शांताला शिक्षिकेच्या कोर्ससाठी प्रवेश मिळवून दिला. शांता साहेबांच्या कुटुंबाबरोबर राहू लागली. शिक्षिकेच्या कोर्सला जाऊ लागली. मात्र अधूनमधून संध्याकाळी ती रामूबाईंकडून पैसे घेऊन बाहेर जाईल आणि रात्री उशिरा घरी परत येईल. या मुलीने शिक्षिकेचा कोर्स पूर्ण करून आदर्श शिक्षिका व्हावे, समाजात स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करावा असं साहेबांना वाटत होतं. शांताचे चलन आणि वळण काही वेगळंच होतं. तिचे प्रताप जेव्हा साहेबांच्या कानावर येऊन गेले तेव्हा तिच्यावर ते प्रचंड रागावले. त्यांनी तिला तात्काळ घर सोडून जाण्यास सांगितले. एखादी व्यक्ती मनात उतरली की साहेब तिला आजूबाजूला देखील फिरकू देत नसत. शांता तिच्या पुढच्या आयुष्यात शिक्षिका झाली, मात्र आयुष्यभर ना ती आदर्शवत जीवन जगली न कुठे स्थिर झाली. रविवारचा दिवस होता. कोर्टाला सुट्टी असल्यामुळे साहेब निवांत होते. रामूबाईची प्रकृतीही बरी होती. दुपारची जेवणं झाली आणि अचानक साहेबांना लहर आली. रामू, चल, आज आपण दोघे सिनेमाला जाऊया, साहेब पत्नीला म्हणाले. हे काय असं अचानक? रामूबाई आश्चर्यानं उद्गारली. अगं अचानक नव्हे, आज मला सवड आहे. मनाला जरासा विरंगुळा तरी मिळेल, साहेब म्हणाले. अहो, घरात घरभर माणसं आहेत, बरं तरी वाटतं का हे? रामूबाई. त्यात काय झालं? नवरा बायको सिनेमात जात नाहीत का? अहो साहेब, पण दुसऱ्यासारखं नाही आहे आपलं. रामूबाईचा नकारार्थी सूर. ते काही नाही, आज आपण सिनेमाला सायंकाळच्या शोला जातोय, तू तयारी कर. साहेब हट्टाला पेटले. यजमान अतिशय हट्टी आहेत आणि एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली की ते तिचा पाठपुरावा करतात हे रामूबाईंना चांगलंच माहीत होतं. आपणाला सिनेमाला जाण्याशिवाय आता गत्यंतर नाही हे तिनं ओळखलं. जाऊ लक्ष्मीबाईनेही मूक अनुमती दिली.
नाही हो करीत शेवटी रामूबाई साहेबांबरोबर सिनेमाला जाण्यास राजी झाली. सायंकाळी 4च्या दरम्यान रामूबाई तयारी करून साहेबांबरोबर BIT चाळीतून कधी नव्हे ती सिनेमा पाहण्यासाठी जोडीने बाहेर पडली. कोणता सिनेमा पाहायचा हे निश्चित ठरलेलं नव्हतं. ट्रामची तिकिटे काढली आणि ते दोघे जण नागपाड्याला गेली. रामूबाई संकोचल्यागत साहेबांबरोबर चालत होती. समोर अलेक्झांड्रा थिएटर दिसलं. कुठला तरी इंग्रजी सिनेमा लागलेला होता. चित्रपट सुरू होण्याची वेळ होत आली होती. साहेब सरळ अलेक्झांड्राच्या पायऱ्या चढू लागले आणि साहेबांमागून रमाबाई. हट्टापायी कधी नव्हे तो सिनेमा आणि तोही इंग्लिश. साहेबांच्या या वागण्याला रामूबाई मनातल्या मनात हसत होती. बाल्कनीची 2 तिकीटं काढली. साहेब पत्नीसह आसनस्थ झाले. सिनेमा सुरू झाला. चित्र येत होती आणि जात होती. तो मूकपटाचा काळ होता. चित्रपटातली पात्र नुसती ओठ हलवत होती. कॉमेंट्रीन सगळं समजत होतं. रामूबाईंना काहीच कळत नव्हतं. साहेब चित्रपट पाहण्यात दंग झाले. रामूबाईंच्या डोळ्यावर झोप येऊ लागली. मध्यंतराची घंटा वाजली तेव्हा ती झोपेतून जागी झाली. मध्यंतरात दोघांनी फराळ घेतला. पुन्हा चित्रपटाचा उर्वरित भाग सुरू झाला आणि पुन्हा रामूबाई पेंगू लागले. घंटा वाजली. चित्रपट संपला. साहेबांनी रामूला झोपेतून उठवलं. दोघेजण अलेक्झांड्राच्या पायऱ्या उतरू लागले. झाला सिनेमा पाहण्याचा हट्ट पुरा. घरी आल्यानंतर मक्याची आई रामूबाईला कोणता सिनेमा पाहिला, कसा होता, कोण नट होता, नट कोणती होती, असं काही प्रश्न विचारू लागली. रामूबाईंनी जेव्हा घडलेला प्रकार जाऊबाईस सांगितला तेव्हा साहेबांच्या वागण्याला हसावं की रडावं तेच त्यांना कळेना. 1924 सालचा मे महिना संपला आणि जून सुरू झाला. रामूबाईचे 5व्या अपत्याचे दिवस भरत आले होते. तेव्हा तिचं वय होतं अवघं 25 वर्ष. जून महिन्याची 15 तारीख. त्या दिवशी सकाळपासूनच तिचा जीव खालीवर होत होता. पहाटेपासून ओटीपोटात दुखत होतं. उगवलेला दिवस कळा सोसण्यास मावळला. एका शक्तिहीन जीवापासून दुसऱ्या शक्तिहीन जीवाचा जन्म होऊ घातला होता. त्या वेदना तिच्या सहनशीलतेच्या पलीकडल्या होत्या. माणूस कितीही नियोजन करून पाहत असला तरी काही गोष्टी नियतीने ठरवलेल्या असतात. निसर्ग आपला हट्ट सोडत नसतो. 15 तारखेची सांज मावळली. काळोख पसरू लागला आणि रात्री 9 वाजता रामूबाईनं आणखीन एका मुलाला जन्म दिला. सर्वांपेक्षा वेगळं अपत्य होतं ते. प्रकृतीही चांगली होती. यापूर्वीच्या अपत्यांपेक्षा ते दिसण्यात उजळ होतं. मुलगा झाल्याचं कळल्यानंतर साहेबांनी पहिली रामूची प्रकृतीची चौकशी केली. त्या अपत्यास जन्माला घालतेवेळी तिला मातृत्वाच्या जीवघेण्या कळा सहन कराव्या लागल्या. साहेबांनी जेव्हा बाळाचं मुख पाहिलं तेव्हा ते अतिशय आनंदित झाले. मुलगा निमगोरा होता, मात्र चेहरा पित्यासारखा होता. अगदी हातापायांची बोटं आणि पंजेसुद्धा साहेबांसारखेच. साहेबांना त्यांच्या अंगावर जन्मतः काही भाग्यचिन्ह दिसत होती. बाळाचं नाव ठेवलं राजरत्न. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.